बघा इथे आपल्याला 34 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करायचं आहे. त्यासाठी हे सगळे मेजरमेंट आहेत. इथे कटोरीचा फॉर्म्युला दिला आहे. हा फॉर्म्युला प्रत्येक साईजसाठी लागू होतो. बघा आपल्याला या ब्लाऊजची उंची आहे 13.5. तर आपल्याला 1 इंच वाढवून 14.5 करायचे आहे. 14.5 वर माप टाकलं आहे. आणि 34 साईजसाठी इथे शोल्डर घेतला आहे मी 5 इंच. याचा डेप नेक आहे 10 इंच. त्यासाठी शोल्डर 5 इंच घेतला आहे. आणि आर्म होल मी 5.5 इंच घेतला आहे. अशी लाईन आखून आता आपण चेस्ट लाईन आखून घेणार आहोत. मागच्या मुंड्यासाठी मी इथे सव्वा 1 इंचावर माप टाकलं आहे. इथे मुंड्याला गोलाई देण्यासाठी या रेषेवर आपल्याला मध्य काढायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने पाव इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. असं केल्याने आपल्या तिथे शोल्डरच्या तिथे चुन्या पडत नाहीत. आता आपण 8.5 इंचावर चेस्टचं माप टाकलं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. आता हे तिन्ही डॉट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा कर्वच्या साहाय्याने याने आकार व्यवस्थित येतो. आणि जे आपलं मार्जिन आहे त्याच्यावर आपल्याला पाव इंच खालतून घ्यायचं आहे. आता गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे. इथे कमरेचं माप 29 इंच आहे. तर त्याचा चौथा भाग 6.25 इंच होतो. जर माप काढायला परेशानी होत असेल तर टेपला 4 फोल्डमध्ये फोल्ड करायचं आणि मग माप घ्यायचं 6.25 इंच. आणि 1 इंच आपल्याला डाचसाठी द्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. असं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. पुढच्या मुंड्यासाठी मी इथे 1 इंचावर मार्क केला आहे आणि नंतर असा गोल आकार देऊन घेतला आहे. पुढच्या गळ्याला आपल्या गळा रुंदी 2 इंच घेतली होती आणि पुढच्या गळ्याचं माप आपलं 6 इंच आहे. तर 6 इंचावर माप टाकून घ्यायचं. आणि पुढच्या गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2.5-3 इंचापर्यंत ठेवू शकता. आणि कर्वच्या साहाय्याने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा क्रॉसपट्टीसाठी मी हुकपट्टीच्या बाजूने 3 इंच मार्क केला आहे आणि फिटिंगच्या बाजूने 2.5 इंच. आता इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी 2 इंचावर मार्क करून कर्वच्या साहाय्याने असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला कटोरीचं माप 5.5 इंच आहे. 34 साईजसाठी फॉर्म्युला दिला आहे त्यानुसार इथं आपण माप काढलं आहे. आता गळ्याच्या साईडने 1 इंच वरती मार्क करायचं आहे. बघा तुम्ही व्हिडिओ जसं दाखवलं आहे तसं केलं तर. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारापासून आपल्याला इकडे 2.25 इंचावर मार्क करायचा आहे. आणि गळ्याचा जो आपण पॉईंट दिला होता तो आणि खालती जो आपण 5.5 इंचावर सरळ उभी रेष मारली होती त्यावर असे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि कटोरीला गोल आकार येईल असं मार्क करून घ्यायचं आहे. आता मी हे कटिंग करत आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी मागचा आणि पुढचा पार्ट एकसोबत काढायचं विसरून गेले. तुम्ही न्यूजपेपर घडीच्या बाजूने करून मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे दोन्ही पार्ट एकसोबत निघून जातील. बघा आधी मागच्या मुंड्याच्या साईडने कट करून घ्यायचं. आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि गळा आपण जसा आखला आहे तसा कट करून घ्यायचा आहे.
आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या पेपरवर ह्या कटोरीची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. त्याआधी आपण मागच्या पार्टचा गळा आणि बाकी ड्राफ्टिंग करून घेऊ. इथे गळा रुंदी 2 इंच घेतली आहे. मागचा गळा 10 इंचाचा आहे. मागच्या गळ्याची रुंदी मी 3 इंच घेतली आहे आणि पट्टीच्या साहाय्याने रेष आखून आपण गळ्याला आकार देऊन घेऊ. बघा इथे पाठीला टक्स देण्यासाठी आपल्याला आधी आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतली आहे ती सोडून द्यायची आहे आणि उरलेल्या भागाचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि त्या मध्याहून आपल्याला वरती डाच देण्यासाठी मार्क करायचा आहे. इथे मी 4 इंचावर मार्क केला आहे. तुम्ही तुमच्या गळ्याच्या गळाखोलीनुसार माप घ्यायचं आहे टक्स देण्यासाठी आणि त्या रेषेवर दोन्ही बाजूने अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे. प्रत्येक साईजसाठी मागचा टक्स कसा द्यायचा त्याचा हा फॉर्म्युला एकदम बरोबर आहे. तुम्ही प्रत्येक साईजसाठी असं मार्किंग करून टक्स देऊ शकता. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. त्यासाठी पेपरच्या दोन्ही बाजूने मी 1.5 इंच सोडून असा बॉक्स तयार केला आहे आणि उभ्या रेषेला कटोरी एकदम जुळवून घेऊन आखून घेत आहे. दोन्ही रेषेच्या मध्यभागी असा काटकोनात आपण कटोरी एकदम आखून घेणार आहोत. बरोबर बघा, कटोरीला एकदम गोल आकार देण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते. कटोरीच्या ह्या गोलाईच्या साईडने 4 भाग करायचे 2-2 अंतरावर. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि कटोरीच्या वरच्या टोकाला गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि तिथून पुढे पाव इंच वाढवायचं आहे. म्हणजे वरती अर्धा इंच, नंतर पाऊण इंच, पुन्हा 1 इंच आणि नंतर 1.25 इंच आणि सगळ्यात खालच्या बाजूला 1.5 इंच. हे मापं टाकून घेऊन आपल्याला पॉईंटनुसार गोलाई द्यायची आहे. अशा प्रकारे गोलाई दिल्यामुळे आपली कटोरी एकदम गोल येते आणि कुठेही चपटी वगैरे होत नाही. आता हुकपट्टीच्या साईडलाही आपल्याला हुकपट्टी बसवण्यासाठी पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि इकडे क्रॉसपट्टी जोडायच्या बाजूने 1.5 इंच मार्क करायचा आहे. आता आपल्याला कटोरीची उंची बरोबर त्या रेषेवर घ्यायची आहे जेणेकरून आपली कटोरी हुकपट्टीच्या साईडने मोठी होऊ नये म्हणून. बघा इथे 5.5 इंचाची कटोरी उंची आहे तर 5.5 इंचावर मी मार्क केला आहे. आता आपल्याला कटोरीचा मध्य काढायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मध्य काढू शकता. आता या मध्यावर उभी रेघ मारून घ्यायची आहे आपल्याला आणि शेपपट्टीच्या साहाय्याने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही हा हातानेही करून घेऊ शकता किंवा प्लेट वापरूनही असा आकार देऊ शकता. असा आकार दिल्याने आपली कटोरी खालच्या बाजूने एकदम गोल येते, तिचा शेप बिघडत नाही. बघा किती सुंदर दिसते आपली कटोरी पेपरवरतीच. आता मी कट करून घेत आहे. आता कटोरीला मी मध्याहून दुमडलं आहे आणि आपण 1.5 इंचाचा डाच घेतला. 1.5 इंच कटोरी वाढवली होती तर आपल्याला 1.5 इंचाचा डाच घ्यायचा आहे आणि डाच उंची आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही कटोरी वाढवली आणि आकार दिला तर कटोरी एकदम गोल आणि परफेक्ट येते. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा
आणि काही समजलं नसेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि असेच सोप्या भाषेत आपले ब्लाऊज कटिंग, ड्राफ्टिंग, स्टिचिंग शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ब्लाऊजच्या कटिंगबद्दल आणखी काही प्रॉब्लेम असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. त्याचाही मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपली ही क्रॉसपट्टी कपड्यावर कट करताना 1 इंच वाढवून घ्यायची आहे शिलाई मार्जिनसाठी. इथे आपली पेपर कटिंग पूर्ण झाली आहे.